नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासाच्या निमित्ताने अजिबात सावधानी न भिजवता, बटाटा न उकडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे अगदी छान कुरकुरीत भजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट आणि त्याचसोबत आंबट गोड तिखट चवीची अगदी छान अशी आमटी कशी बनवायचं ते देखील आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण जे भजींसाठी लागणारं बॅटर आहे ते तयार करून घेणार. त्यासाठी आपल्याला साबुदाण्याचं पीठ लागणार आहे. तर इथे आपण घरगुतीच अगदी झटपट पद्धतीने पीठ देखील तयार करून घेणार आहोत. विकतच्या पिठाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. तर काय करायचं, साबुदाण्याचं मिक्सरला अगदी लवकर पीठ तयार व्हायला पाहिजे म्हणून आपण साबुदाणे हलकेसे त्यांना भाजून घेणार आहोत. यामुळे काय असतं, जे साबुदाण्यातलं मॉइश्चर होतं म्हणजे थोडाफार साबुदाणा आपला ओलसर असेल तर त्यामुळे आपला जो साबुदाणा असतो तो छान कुरकुरीत होतो आणि मिक्सरला पटकन त्याचं पीठ हे तयार होतं. तर मंद आचेवरती आपल्याला अजिबात कलर वगैरे बदलेपर्यंत नव्हे तर काही एखादा मिनिटभर सेकंदांपर्यंतच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस हा बंद करायचा, हलकंसं गार करून घ्यायचं, लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणा हा काढून घेतला आहे. हलकंसं गार झाल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं याचं पीठ तयार करून घ्या. तयार करून घेतलेलं पीठ लगेचच आपण आता एक बाऊलमध्ये काढून घेऊया. तर आता आपलं यासाठी लागणारं साबुदाण्याचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे. अजिबात त्याला चाळून वगैरे घेऊन घेण्याची गरज नाही, अगदी डायरेक्टच आपण त्याचा वापर करणार आहोत. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा साल काढून घेतलेला बटाटा हा घेतला आहे. बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला बटाटे जास्ती आवडत असेल तर जास्ती देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही. तर साल काढून घेतलेल्या बटाट्याचं ह्या पद्धतीने आपण याची अगदी बारीक असे काप तयार करून घेणार, जेणेकरून अगदी सहज पटकन अगदी कमी पाण्यात आपल्याला मिक्सरला याचं बॅटर जी प्युरी असते ती तयार करता येईल. तर मी ते लगेच कट करून घेतलेला बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे. त्यानंतर यामध्ये लगेच अर्धा कपभर पाणी आपण यात टाकणार आहोत. अजिबात जास्तीचं पाणी आपल्याला टाकून घेण्याची गरज नाही, कारण बटाट्याचं देखील पाणी तयार होतं. तर आपल्याला अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने याची छान फाईन अशी प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची. तर आपल्या आता लगेचच ही प्युरी आपण तयार करून घेतलेली साबुदाण्याच्या पीठमध्ये आपण टाकून घेणार आहोत. साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण लगेच ही प्युरी घातल्यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपली जी काही उपासाची भाजी अगदी चटपटीत ती तयार होईल. त्यामध्ये भाजून घेतलेलं जिरे पावडर, उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी हरकत नाही आणि पावडर नसेल तर डायरेक्ट जिरे देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट, भजी कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही. ज्यावेळेस आपण बटाटा किंवा साबुदाणे मिक्सरला बारीक फिरवतो त्यावेळेस आपण हिरवी मिरची वापरली तरी काही हरकत नाही. तर संपूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. तर आपल्याला हे बॅटर थोडंसं आणखी सैलसर करून घ्यायचे, कारण आपण आमटी बनवेपर्यंत हे बॅटर भिजून घेणार आहोत. जे काही साबुदाणे असतं पूर्णपणे आपलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं, अगदी कोरडं आपलं बॅटर तयार होऊन जातं, म्हणून थोडंसं सैलसर आपल्याला याला तयार करून घ्यायचं. तर अगदी थोडंसं पाणी घालून ह्या पद्धतीने आपण याचं बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपलं भजींचं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर लगेचच यासाठी लागणारी जी आमटी आहे भजींसोबत खाल्ली जाणारी ती तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, भाजून घेतलेले साल काढून घेतलेले इथे मी शेंगदाणे घेतले. त्यानंतर हिरवी मिरची कितपत तिखट हवं आहे, पाण्याचा अजिबात वापर न करता छान याची पावडर तयार करून घ्यायची. ह्या पद्धतीने आपण पावडर तयार करून घेतली. लगेच साईडला कढई गरम करून घ्या. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. तेल छान कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं कडकडीत गरम झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता जिरे हे छान फुलून घेणार आहोत. जिरं आपलं अगदी छान फुलल्यानंतर लगेच आपण जे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले शेंगदाण्याचं पावडर ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं. तर आपलं पावडर हे घातल्यानंतर काय करायचं, एखादा मिनिटभर ह्या तेलामध्ये हे आपल्याला शेंगदाणे पुन्हा आणखी छान परतून घ्यायचे. त्यामुळे जी काही आपली आमटी असते छान चविष्ट तयार होते. डायरेक्ट तुम्ही चटणी देखील आपण बनवली तरी काही हरकत नाही, पण या पद्धतीने नक्की तुम्ही आमटी बनवून बघा, अगदी छान अशी ही आमटी तयार होते.
तर लगेच याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले. सर्वप्रथम थोडंसंच पाणी घाला, जेणेकरून आपल्या शेंगदाण्याच्या गोटड्या ह्या तयार होणार नाही, गाठी तयार होणार नाही. म्हणून अगदी थोडंसं पाणी घातले, त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी हे टाकूया. आमटी आपल्याला कितपत घट्टसर पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे घाला. थोड्या वेळ उकळल्यानंतर पुन्हा आणखी आपली आमटी ही शिजल्यानंतर घट्ट होते, त्या हिशोबाने आपण पाणी हे टाकून घ्या. लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि छान आंबटपणा येण्यासाठी इथे मी दही न वापरता लिंबूचा रस वापरते. तुम्ही ताक किंवा दही वापरलं तरी काही हरकत नाही. पाण्याच्या जागेवरती डायरेक्ट आपण ताकाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. त्यामुळे छान अशी आपली आंबट गोड तिखट चवीची आमटी ही तयार होते. संपूर्ण इन्ग्रेडियंट घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकसारखं ढवळत आपण आता ही आमटीला छान उकळ आणून द्यायची. तर बघा तुम्ही अगदी छान अशी आपली आमटी ही तयार झाली. 2 ते 3 मिनटं मी छान उकळून घेतली. त्यानंतर लगेचच आता आपण भज्या ह्या तयार करायला. भजी बनवण्यासाठी साईडला कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हवे तसे लहान मोठे आपण भज्या ह्या तयार करून घ्यायचे. डायरेक्ट नेहमी आपण जसे साबुदाण्याचे वडे हातावरती थापून घेतो त्या पद्धतीने देखील आपण वडे तयार करून घेतले तरी काही हरकत नाही, किंवा अगदी छोटे छोटे अशा भज्या देखील आपण तयार करून घेतल्या तरी काही हरकत नाही. तर आपल्याला ह्या भज्या मंद आचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. फुल आचेवरती तळून घेऊ नका, ते वरती लवकर तळून होतात आणि आतमध्ये ते कच्च्या राहतात. म्हणून मंद आचेवरती आपल्याला छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत. तर काय करायचं, 1 ते 2 मिनिटभर ह्या भजींना अजिबात हात लावून घेऊ नका, म्हणजे झारा हा लावून घेऊ नका. त्यानंतर काय थोड्या वेळानंतर आपण याला ह्या पद्धतीने मिक्स करून घ्या. त्यामुळे काय होतं, आपले जे साबुदाणे असतात आपल्या चमच्याला लय चिपकतात आणि त्यामुळे जी काही आपली भजी असते ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणून 1-अर्धा मिनिटभर त्यांना तळून द्या आणि त्यानंतरच त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर ह्या पद्धतीने आता आपण मंद आचेवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती आता ही भजी तळून घेऊया. तर छान असा कलर आपल्या भजींना आला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट अशा आपल्या भज्या ह्या तळून तयार झाल्या आहेत. त्यानंतर लगेचच आता आपण यांना काढून घेऊ. अजिबात तेलकट वगैरे होत नाही, तेलात विरघळत नाही. अगदी छान अशी आपली बऱ्याच वेळेपर्यंत ही भजी कुरकुरीत राहते. नक्की तुम्ही या पद्धतीच्या भज्या ह्या तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी ही आपली भजी तयार होते. तर अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरच्या आपण भज्या ह्या तयार करून घेणार. यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा उपासाला जे जे आपण खात असाल इन्ग्रेडियंट्स ते देखील आपण आवडीनुसार ॲड केलं तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी आपली ही भजी ही तयार होते. अचानक पाहुणे आले आणि पाहुण्यांचा उपास जर असेल तर आपण अगदी 5 मिनटाच्या आत ही भजी तयार करून त्यांना देऊ शकतो. एवढी छान अगदी इन्स्टंट ही साबुदाण्याची भजी नक्की तुम्ही करून बघा. अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत आमटी, आतमधून अगदी सॉफ्ट, बाहेरून कुरकुरीत, अगदी छान अशी बटाटा आणि साबुदाण्याची भजी ही तयार झाली. नक्की या एकादशी निमित्ताने तुम्ही ह्या पद्धतीची भजी करून बघा. जर तुम्ही साबुदाणा खायला कंटाळा करत असाल तर नेहमी तुम्ही या पद्धतीची साबुदाण्याची भजी करून खाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. अगदी परफेक्ट आपली भजी तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.